नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. नमस्कार, मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत. मी आज वासळे या ठिकाणी आलो आहे. वसईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेना इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष कामगार संघटनेचे ते मिलिंद साळवी साहेब आणि युनियनच्या माध्यमातून आज येणाऱ्या 19 तारखेला त्यांचा संप आहे कामगारांचा. कशा प्रकारे आहे आपण जाणून घेऊया. साहेब, आपलं चॅनल मधून आपल्याला स्वागत आहे आणि कामगार संघटनेसाठी आपण भरपूर काही काम केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि युनियनच्या माध्यमातून. तर येणाऱ्या 19 तारखेला आपलं आंदोलन आहे. ते कशा प्रकारे आंदोलन असणार आहे आणि संप आंदोलन आहे, तर काय या कामगारासाठी आपण मागणी करणार आहात आणि महानगरपालिकेला कुठल्या संदर्भात तुम्ही निवेदन देणार आहात? मागील 3 ते 4 महिन्यापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचे जे ठेकेदार होते त्यांना निकृष्ट काम करणार या हिशोबाने आयुक्तांनी बदली करून नवीन ठेकेदार या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. पण नवीन ठेकेदार नियुक्त झाल्यानंतर नवीन ठेकेदारांनी पुन्हा त्या जुन्या ठेकेदारांनाच जबाबदारी दिली आणि त्यांच्याकडनंच ही कामं होत आहेत. जर निकृष्ट दर्जाचे किंवा काम करत नाहीत म्हणून काय अधिक टाकलेल्या ठेकेदारांना जर तुम्ही काढून नवीन कंपनीकडे हे काम दिलं, मग पुन्हा ह्या ठेकेदारांना काम का देण्यात आलं आणि त्यांच्याकडनं अनऑफिशियली हे काम करून घेतलं जात आहे. त्यामुळे काय होत आहे, नवीन ज्या कंपनी आलेल्या आहेत त्यांनी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे PF आहे, वेतन पावती आहे किंवा अन्य जे सुविधा आहेत त्या दिलेल्या गेलेल्या नाही. जुन्या ठेकेदारांकडनं काढून टाकल्यानंतर त्यांच्याकडून जी कर्मचाऱ्यांना जी जुनी देणी होती त्याबद्दलही अजून काही स्पष्टता दिलेली नाही. या संबंधित अनेक वेळा 3 ते 4 महिन्यापासून आम्ही आयुक्तांकडे तक्रारी करत आहोत, पत्रव्यवहार करत आहोत, पण संबंधित विभागाकडनं किंवा आयुक्तांकडनं कुठल्याही भेटीची किंवा पत्रव्यवहाराची आम्हाला पोचपावती मिळाली नाही किंवा त्याचं उत्तरही दिलं नाही. आणि त्याचा नाहक त्रास या सर्व कर्मचाऱ्यांना होतोय. यासाठी 19 तारखेला सन्माननीय जिल्हाध्यक्ष तसेच आमचे मनसे नेते सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व ठिकाणी काम बंद आंदोलन होऊन आम्ही पालिकेत आयुक्तांच्या दालनाच्या इथे ही आंदोलन करणार आहोत. आता हे व्हायरल होतोय तो एक लेटर, जे लेटरबाजी केलेले आहे ग्रॅज्युटी, ह्याच्या संदर्भात काय आहे? अनेक संघटना या ग्रॅज्युटी उपदान या विषयासाठी पत्रव्यवहार करत आहेत. काही संघटना कर्मचाऱ्यांकडून एका साध्या पेपरवर त्यांची माहिती घेत आहे, पण नुसती माहिती घेऊन ती माहिती पालिकेकडे पोहोचवून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांना तुम्ही ग्रॅज्युटी देणार असं सांगताय. पण पालिका तुम्हाला उत्तर देते की ग्रॅज्युटीचे काही ठराविक रक्कम ही ठेकेदारांकडून आम्ही जमा केलेली आहे. ठीक आहे, महापालिकेने ती जमा केलेली आहे, पण ती कर्मचाऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार, ती कशी पोहोचणार याबद्दल कुठलाही पुरावा किंवा खुलासा महापालिका देत नाही. आमच्या युनियनतर्फे आम्ही त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्याप कुठल्याही पत्राचं उत्तर आयुक्तांकडनं, जे जुने आयुक्त होते त्या मनोज सूर्यवंशी साहेब त्यांच्याकडनंही आलेलं नाही आणि आता नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारून 1.5 महिना झालेले त्यांच्याकडून आले. आता जे सांगितलं जात आहे की ठेकेदार चेंज होणार आहेत आणि लोकात कामगारात संभ्रम झालेला आहे की आम्हाला ठेकेदार कोण येणार, आमचं कसं काय होणार पुढचं. तर ह्याच्यासाठी तुम्ही त्यांना काय आव्हान देणार आहात महानगरपालिका आणि कर्मचाऱ्यांना? 19 तारखेला आमचा पहिला मुद्दा हाच असेल की जर तुम्ही ठेकेदार एक नवीन कंपनी तुम्ही उभारली आहे तर त्या कंपनीकडे ती काम करून घेण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी 4 महिने हे पुरेसे आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा गोंधळ तुम्ही आवडावा, नाही तर याच्या पुढे पुन्हा एकदा मोठं आंदोलन होऊन काम पूर्णपणे बंद करावं. हे महाराष्ट्र निर्माण कामगार सेनेचे मिलिंद साळवी साहेब होते. खरोखरच येणाऱ्या 19 तारखेला महानगरपालिकेत कशा प्रकारे आंदोलन छेडले जाईल हे आपण पाहू शकता. कारण पुऱ्या महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उग्र आंदोलन करते आणि त्यांना घाम काढण्याचं काम करते आणि न्याय देण्याचं नक्कीच काम करेल, केलं बी आहे, इथून पुढे करेल असं आश्वासन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या 19 तारखेला अविनाश जाधव साहेब जे नेते आहेत आणि त्यांनी पूर्ण जगभर त्यांचं नाव आहे, तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, ते खरोखरच न्याय कामगाराला देतील ही आशा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.